श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? चला, आज आहे की नाही विषय वगैरे काही सापडलेला नाही आहे. अनुभव आलेला आहे आणि तो खरा अनुभव आहे. आणि कसं असतं बघा, आपल्याला जर काही झालं तर आपण डॉक्टरांकडे जातो, पण जायच्या आधी काय करतो? घाबरतो आपण. कसे असतील डॉक्टर, कसे असतील, कशी सेवा देतील, हा सगळा विचार आपल्या डोक्यामध्ये येत असतो. आणि मी ज्या वेळेला म्हणजे पुण्यामध्ये आले तर त्यावेळेला मी असेच थोडीशी म्हणजे आजारी होते आणि मला काही कळत नव्हतं. मी नवीनच आलेली होते पुण्यामध्ये. कुठं जावं, कोणत्या हॉस्पिटलला जावं, मला काही कळत नव्हतं. तर माझ्या भाऊजेनी मला एक हॉस्पिटलचं नाव सांगितलं आणि जाऊन या म्हणे तुम्ही, खूप छान म्हणे अनुभव आहे. तर मी खरंच त्या माझ्या भाऊजेचं ना म्हणजे खूप खूप आभार मानते. पण जशी मी त्या हॉस्पिटलमध्ये जायला लागले, मला इतका छान अनुभव आलेला आहे. थांबा, तुम्हाला हॉस्पिटलचं नाव पण सांगणार आहे. पण मला अजून एक सांगायचे. ज्यावेळेस त्या हॉस्पिटलमध्ये मी जाते, इतकं प्रसन्न वाटतं ना. का माहिती का तुम्हाला? त्या हॉस्पिटलचं नावच वात्सल्य आहे. वात्सल्य हॉस्पिटल खराडीमध्ये आहे बघा हे. आणि लिफ्टमधून गेलं की समोर मस्तपैकी गणपतीचं दर्शन होतं बघा. इतकं सुंदर ना, म्हणजे आत गेलं की असं वाटतं चला आता काही नाही आहे. गणपती बाप्पा समोर बसल्यानंतर म्हटलं बिंदास. बरं, मग गेल्यानंतर छानपैकी मग ते रिसेप्शनला जातात. त्या महिला पण त्या म्हणजे ज्या आहेत ना बोलणाऱ्या, इतकं छान त्या पण बोलतात ना. अजिबात असं रागून नाही, चिडून नाही, काय नाही. आले की मग चला वजन वगैरे करा. मग ते नाव वगैरे लिहून घेणार. मग नंबरप्रमाणे मग आपले नंबर वगैरे आलेले असतात. पण मला काय सांगायचं त्या हॉस्पिटलचं की एवढी स्वच्छता आणि जो त्यांचा जो स्टाफ आहे ना, इतका छान आहे ना. बोलायलासुद्धा म्हणजे असं रागवणार नाही, चिडणार नाही. खूप हसून म्हणजे ते बोलणार. आज मला जवळजवळ 2013 ते आता बघा 2026 एवढ्या वर्ष झालेले आहेत. आणि आत्ता मध्यंतरीच एक अडीच 3 वर्षापूर्वी असंच माझ्या सुनेची डिलिव्हरी तिथेच झाली बघा. पण ते डॉक्टर आणि त्या ज्या मॅडम आहेत ना लहान मुलांच्या, मला वाटतं त्यांचं नाव वैशाली, माझ्या काही लक्षात नाही. त्या मॅडम ते इतक्या हसऱ्या आहेत ना, इतकं सुंदर बोलणार ना की निम्म आपला आजार तिथंच पळून जातो आहे बघा. इतकं छान ते बोलणार ना. छान ते कोणतंही लहान बाळ असू द्या मस्त हसून बोलणार. म्हणजे असे डॉक्टर मी खरंच पाहिले नाही आहे. तर असे डॉक्टर आहेत ना वात्सल्य हॉस्पिटललाच पाहायला मिळतात. म्हणजे त्या मॅडमच चांगल्या आहेत. त्यामुळे त्यांचा सगळा स्टाफ आहे ना खूप हसून बोलणार. ते बाकीचे डॉक्टर, त्यांचे ते सेवा करणारे सेवेकरी इतके छान आहेत ना. तर बस थोडंसं मी त्यांच्याबद्दल लिहिलं आहे. आणि आता तुम्ही म्हणता काय स्तुती करताय, पण मला तो अनुभव इतका छान आलेला आहे ना, खूप छान अनुभव आलेला आहे. म्हणून आज तुम्हाला सांगावं वाटलं. वात्सल्य हॉस्पिटल हे खऱ्या अर्थाने रुग्णसेवेला समर्पित हॉस्पिटल आहे. येथील सर्व डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी अत्यंत प्रेमळ, नम्र आणि सेवाभावी आहेत. डॉक्टर रुग्णांची काळजीपूर्वक तपासणी करून योग्य उपचार करतात आणि प्रत्येक गोष्टी शांतपणे समजून सांगतात. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबांना आत्मविश्वास वाढतो. स्वच्छता, शिस्त, तात्पर्य सेवा आणि रुग्णाच्या आपुलकीने बोलणारे म्हणजे जे हॉस्पिटल आहे ना ते खरंच वात्सल्य हॉस्पिटल बघा. म्हणजे त्या नावामध्ये सगळं काही येते बघा. सगळं काही त्या नावामध्ये येते. असं हे वात्सल्य हॉस्पिटल आहे बघा. मी तर म्हणते ना की आता मध्यंतरीच आता बघा काही डॉक्टर आहेत ना रविवारी वगैरे नसतात बघा, शनिवार रविवार बंद असं सांगतात. पण त्या हॉस्पिटलला जर गेले ना असतात ना ते डॉक्टर वगैरे एवढी छान म्हणजे सेवा वगैरे देतात. आणि आपल्याला म्हणजे डोळे झाकून तो, मी तर म्हणते ना आमचा विश्वास बसलेला आहे. हे वात्सल्य हॉस्पिटल कधी काही गरज लागली तर मी तर म्हणते ना खरंच
ह्या वात्सल्य हॉस्पिटलला अवश्य तुम्ही जा. अगदी रोडवरतीच आहे, काही लांब कुठं जायचं नाही, आतमध्ये गल्ली बोळा वगैरे काही नाही आहे. बरोबर मुंढवा ब्रिजच्या अलीकडंच आहे बघा, ते लगेच मोठंचं मोठं नाव दिसते ते. आणि वात्सल्य म्हणल्यानंतर लक्षातच आलं पाहिजे. आणि त्या मॅडम आणि ते सर दोघं पण खूप छान आहेत बरं का, पण स्वभावाने पण चांगले आहेत आणि बोलायला पण खूप छान आहेत. मला तर खूप म्हणजे असं वाटलंच नाही की मी त्या हॉस्पिटलमध्ये जरा असंच आमची घरगुती, आता मी सांगत नाही नाव, तर ते आजारी पेशंट होते, आम्ही ॲडमिट होतो, तिथं जात होतो, पण असं वाटलंच नाही की आता हॉस्पिटल आले त्या औषधाचा आवाज येतो आहे कशाचा, अजिबात नाही. मग क्लीन तर एवढे ना, सारखे ते सफाई कामगार आहेत ना, स्वच्छता वगैरे करायला येतात बघा, ते पुसणार, परत ते फरशी वगैरे इतकी स्वच्छ ना, मी तर म्हणते ना केस पडला ना तरी तिथं दिसते. म्हणजे एवढं हॉस्पिटल स्वच्छ आहे बघा, खूप छान आहे. आणि डॉक्टर पण खूप अनुभवी आहेत तिथं, त्यांच्या जे हाताखाली आहेत ना, म्हणजे जर आता समजा बघा नसले डॉक्टर तर ते त्यांचे जे असतात हाताखालचे ते डॉक्टर, तो स्टाफसुद्धा खूप चांगला आहे बघा. आणि म्हणजे कुटुंबाप्रमाणे असं आपल्याला बघतात, चौकशी करतात. म्हणजे आले ना, आपण जर गेलं ना की समजा आता रूममध्ये पेशंट ॲडमिट आहे तर आणि येणार की त्यांच्या त्या चेहऱ्यावर इतकी स्माईल छान असते ना, खूपच छान, असं आपल्याला वाटणारच नाही डॉक्टर. म्हणजे मी म्हणते ना, मला डॉक्टरांची भीती वाटायची, पण तिथं गेलं अजिबात भीतीच वाटत नाही आहे. काय म्हणतात बघा, आता माझा तर हा अनुभव आहे, गेलं की ते डॉक्टर पहिल्यांदा BP बघतात, BP बघितला की आपला BP वाढतो, पण तिथं गेलं ना आपला BP कमीच होतो बघा. मी कधी पण असं कुठे गेलं, मी डॉक्टरच्या तुमच्या 4 पायऱ्या चढल्या की BP वाढतो आहे, पण इथं उलटं होते, त्यांच्या हॉस्पिटलला गेलं की BP कमी होते. म्हणजे खूप छान सेवा आहे. तर मी म्हणते अवश्य कधी काही गरज पडली तर वात्सल्य हॉस्पिटलला आवर्जून जा. हा माझा अनुभव खूप छान आहे. माझा अनुभव कसा वाटला मला सांगा. श्री स्वामी समर्थ.